नेमकं आज चेअरचा वादंग काय नेमका झाला? आणि असं काय गौरव तर होतं नाही. ते लोक आमचे लोकांना म्हणजे आम्ही आलो सकाळी आणि सकाळी जेव्हा आलो त्या लोकांनी अचानक म्हणजे सांगितलं की तुमचं चेअरचं व्यवस्था डिफरंट जागेवरती आहे आणि हे सगळं आम्हाला पहिला बोलायला पाहिजे ना. आता एक म्हणजे जेव्हा आलो आपण आता तेव्हाच ते लोक सांगणार आणि सगळं म्हणजे ते लोकांनी चॉईसेस पण म्हणजे कैसे केलं ते लोकांनी त्यांच्या हिसाबाने की म्हणजे यांनी एवढं टर्म केलं हे तसं अनफेअर आहे ना. आम्ही पण मेहनत तेवढीच केली इलेक्शनमध्ये, आम्ही पण आमची जनतासाठी आम्ही मेहनत केली. वोट्स तर सगळ्यांना सेमच भेटलं, जिंकलो सगळी सेम मरती. तर हे तर मला वाटते खूप अनफेअर आहे सगळ्यांना. म्हणजे जसं आम्ही बसलो होतो कोणाला काय आम्ही काही त्रास नाही दिलं, ते तर मला रॉंग वाटलं. चेअरवर बसलेलं होतं जे चेअरवाली ती मी का बसलेलो ना, मी पडलेलो 2 दिवसा पहिले मी पडलेलो. तर मी डॉक्टरनी मला सांगितलेलं की तू जमिनावरती नाही बसू शकत. तू बसशील तर तुला उठायला पण प्रॉब्लेम होणार आणि अजून दुखणार. तर त्यासाठी मी खाली माझे लोकांना सांगती होतो की त्या लोकांनी विरोध केले. तर त्यांच्या सांगती मला असायला मेन आहे, जरुरी आहे. तर मी तिथे काय केलं, खाली चेअर थोडं खिसकवलं, ये साईड घेतलं आणि बसलो आणि मी कोणाला काही नाही बोललं, उलटं बी काही नाही. तर मला माहिती नाही प्रॉब्लेम काय झालं आहे ना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.